नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला आमलकी एकादशीची पौराणिक कथा सांगणार आहे. एकादशीची पौराणिक कथा ऐकल्याने भगवान विष्णूंची अखंड कृपा आपल्यावर व आपल्या कुटुंबावर होते. त्याचबरोबर एकादशीची कथा ऐकल्याने कळत नकळत झालेल्या सर्व पापांचा नाश होतो, भक्ताला मोक्षाची प्राप्ती होते. आमलकी एकादशीची कथा ऐकल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात. ही कथा ऐकल्याने अनेक सकारात्मक बदल जीवनात घडतात. त्यासाठी ही पौराणिक कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला आमलकी एकादशी असे म्हणतात. पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णूंची आणि आवळ्याच्या वृक्षाची पूजा केली जाते. आमलकी एकादशीची पौराणिक कथा. प्राचीन काळी वसिष्ठ ऋषींनी राजा मांधाताला ही कथा सांगितली होती. प्राचीन काळी वैदिश नावाचे एक समृद्ध नगर होते. तिथे चैत्ररथ नावाचा चंद्रवंशी राजा राज्य करत होता. त्या नगरातील सर्व प्रजा विष्णू भक्त होती आणि प्रत्येकजण एकादशीचे व्रत अतिशय निष्ठेने करत असे. एकदा फाल्गुन शुक्ल पक्षातील आमलकी एकादशी आली. राजा आणि प्रजेने मंदिरात जाऊन आवळ्याच्या झाडाची विधिवत पूजा केली आणि रात्री विष्णूंच्या मूर्तीसमोर जागरण सुरू केले. त्याच वेळी एक भुकेलेला व्याध तिथे अन्नाच्या शोधात आला. मंदिरात सुरू असलेले भजन आणि पूजा पाहून तो तिथेच एका कोपऱ्यात बसला आणि त्यानेही रात्रभर जागरण करून ती कथा ऐकली. काही काळानंतर त्या व्याधाचा मृत्यू झाला. एकादशीच्या दिवशी नकळत घडलेल्या उपवास आणि जागरणामुळे त्याचा पुढचा जन्म एका राजाच्या घरी झाला. त्याचे नाव वसुरथ ठेवण्यात आले. तो अत्यंत पराक्रमी आणि धार्मिक राजा बनला. एकदा राजा वसुरथ जंगलात शिकार करायला गेला असताना रस्ता चुकला आणि एका झाडाखाली झोपला. तिथे काही डाकू आले आणि त्यांनी राजावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी राजाच्या शरीरातून एक दिव्य देवी प्रकट झाली आणि तिने सर्व डाकूंचा नाश केला. तेव्हा राजा जागा झाला. तेव्हा त्याने पाहिले की सर्व शत्रू मारले गेले आहेत. आकाशवाणी झाली की हे राजा, तू पूर्वजन्मी आमलकी एकादशीचे व्रत नकळतपणे केले होतेस. त्याच पुण्याच्या प्रभावामुळे तुझे प्राण वाचले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.